परमार्थाचा विकास या दोन्ही समन्वयातून सामाजिक उत्क्रांती घडवण्याचं काम हे जर कशाच्या माध्यमातून होत असेल तर ते समाज सेवेच्या माध्यमातून होत, त्याच्याशिवाय होऊ शकत नाहीये. संत तुकडोजी सारखे, तुकोबारायांसारखे आणि तुकडोजी सारखे संतांनी सुद्धा सामाजिक क्रांती करताना सांगितलं, जे कारंजले गांजले शासी म्हणे बाबा फुले, देव तेथेची ओळखावा साधू तेथेची जाणावा. साधू दुसरीकडे नाहीये. साधू म्हणजे केवळ पांढऱ्या वेशामध्ये असतो, किंबहुना धोतर घालूनच असतो, किंबहुना मठात असतो, मंदिरात असतो असं नाहीये. तर सामाजिक कार्यामध्ये स्वतःला समर्पित करणारा असा एखादी तरुण असू शकतो, असा एखादी वडीलधारा असू शकतो, असा एखादी सरपंच असू शकतो, असा एखादी आमच्या बाळासाहेबांसारखा असू शकतो, असा एखादी विशारद असू शकतो, असे एखादी गायन करणारे असू शकतात. सामाजिक क्रांती करण्यासाठी समतेच्या विचारांची गरज आहे आणि ते समतेचे विचार जिथे निर्माण होतात तिथं अभिनव भक्ती प्रदान होते. अण्णा काळामध्ये सिद्ध रामेश्वर नावाचे योगी झाले. त्यांचं चित्र आणि चरित्र दोन्हीही वाङ्मयाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी प्रकाशित केलेलं आहे. सोलापूरची सिद्ध रामेश्वर, तुम्हाला फक्त नाव ऐकून असाल, चरित्र माहिती नसेल. ज्या वेळेला त्यांच्या जीवनाचा आदर्श एक भाग असा आला की त्यांनी समाजाच्या क्रांतीसाठी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला रोजगार मिळावा, समाजाला रोजगार मिळावा म्हणून त्यावेळेला 12व्या शतकामध्ये शेतखळी खाण्याला चालू केली. कोणी? सिद्ध रामेश्वरांनी. आणि त्याच्यातून प्रत्येकाला बोलवलं, या काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि संसार सांभाळा. काम करा, कष्ट करा, मेहनत करा, संसार सांभाळा आणि संसार सांभाळत असताना संसाराचं गणतव्य ओळखा. ज्याच्यातून अधिक खर्च होणार आहे ते विषय टाळा आणि ज्याच्यातून अल्प काळामध्ये, अल्प अर्थामध्ये, अल्प वेळेमध्ये चांगलं घडणार आहे ते स्वीकार करा. आणि ते स्वीकार करण्यासाठी अनुभव मंडपाचे सदस्य व्हा. अनुभव मंडप म्हणजे कार्य करण्याची कार्यप्रणाली आणि ती होती कशातून तर भगवंताच्या अनुभव किंवा अभिनव भक्तीतून. शिवाहार भक्ती सोडून जर बाकी काही कराल तर मग मात्र माणसाचा सामाजिक विकास होऊ शकत नाहीये. आणि ते होण्यासाठी संतांनी विनंती केली, बाबांनो भक्ती मार्ग माझा आहे बहु सोपा, स्थापून या बाप्पा सुखी करी, स्थापून या बाप्पा. मग त्याच्यामध्ये सामाजिक समतोलता साधत असताना देवाची कार्यप्रणाली सांगितली. आता ती कशी सांगते थोडक्यात सांगतो. ते तुकडोजी महाराजांच्या वाक्यातून सांगतो. कारण की सामाजिक समतोलता साधण्यासाठी तुकडोजी महाराजांचं ग्रामगीता नावाचं ग्रंथ वाचणं सगळ्यांना गरजेचं बरं का. कारण की ग्रामगीता हे ग्रंथ जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत देव काय हे सुद्धा कळणार नाही. परमार्थामध्ये मानणारा वर्ग जास्त झाला म्हणून आजपर्यंत दुःखी आहे. परमार्थामध्ये मानणारा वर्ग अधिक झाला म्हणून खऱ्या अर्थाने समाज दुःखी आहे. जोपर्यंत समाज जाणणारा होणार नाही तोपर्यंत परमार्थ काय हे कळणार नाही. म्हणून संत प्रमाण देतात, जाणून येतेची होईचे झाले पणाचा आठवा वाटीची, जाणीव ज्ञानाची वमनवे सहजतेची विज्ञान होते. परमार्थ जाणतेपणाने केला पाहिजे आणि तो जाणतेपणाचा परमार्थ आला की मग क्रांती होते. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात देवाची व्याख्या ते मांडतात कशी आहे आणि कुण्या पद्धतीने करावी है ना. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, म्हणे नाही भाव म्हणे देवा देव अशाने भेटायचा नाही रे. देव अशाने भेटतो का? देव अशाने भेटू शकत नाहीये. व्यक्तीचे दोन प्रकार आहेत, एक निवृत्तीपर आणि दुसरी प्रवृत्तीपर. निवृत्तीपर भक्ती ज्याला करायची आहे त्यांनी मंदिरातल्या लिंगाची साधना करावी. कारण की परमात्म्याचं स्वरूप निर्गुण तत्व ते आहे.
आणि त्या तत्वाला जो व्यक्ती नित्यनेमाने उपासना करतो, एक बेल जरी तुम्हाला अर्पण करता आलं, फक्त एक बेल, संत काय म्हणतात, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वपत्रम शिवाय. एक बेलपत्र जरी शिवपिंडीवर अर्पण करता आलं तर संत म्हणतात ही सगळ्यात मोठी पूजा आहे. आणि ही पूजा तुम्हाला ईश्वराचं अस्तित्व आपोआप अनुभवाला आणून देते. पण दुर्भाग्य आपण केवळ वस्तूलाच किंवा एखाद्या स्थावर मालमत्तेला देव म्हणतो. ती कल्पना थोडीशी व्यापक करावी. आणि संत म्हणतात अंतरंगातला परमात्मा पाहण्यासाठी तुम्ही भक्ती करावी. ती जर नाही करता आली तर शेवटच्या Thank you.